नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी थेटे. येत्या काळात ज्या काही आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचं सेशन आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, कोडेड इनइक्वालिटी हा बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेसाठी एक हॉट टॉपिक आहे किंवा जर तुम्ही ॲप्टिट्यूडची तयारी करत असाल तर यासाठी देखील कोडेड इनइक्वालिटी हा टॉपिक जो आहे खूप महत्त्वाचा आहे आणि यामध्ये आपण या कॉन्सेप्ट समजून घेऊया ज्या तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील. तर बघा, कोडेड इनइक्वालिटी या टॉपिकवर साधारणतः या प्रकारे एक प्रश्न तुम्हाला दिलेला असतो की एक गाईडलाईन दिलेली आहे, त्यानंतर काही तुम्हाला स्टेटमेंट देऊन काही कोड्स दिलेले आहे यासाठी, देन स्टेटमेंट आणि कन्क्लुजन आहे आणि या प्रकारमध्ये तुम्हाला काय करायचं असतं, हे स्टेटमेंटला योग्य किंवा ट्रू कन्सिडर करून कन्क्लुजन ट्रू आहे की नाही हे चेक करायचं असतं आणि यासाठी तुम्हाला इथे 5 ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे, तर ॲक्च्युअल क्वेश्चनला सुरुवात करण्याआधी आपण टॉपिकबद्दल थोडंसं जाणून घेऊया. बघा, इनइक्वालिटीमध्ये आपण ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल टू, ठीक आहे, या वेगवेगळ्या सिम्बॉलचा वापर करतो. याला आपण म्हणतो ग्रेटर दॅन. इथे सपोज आपण ए आणि बी हे व्हेरिएबल्स जर वापरले तर ए हा बी पेक्षा मोठा असतो. इथे काय सांगतो आपण, हे लेस दॅन आहे म्हणजे ए हा बी पेक्षा लहान ठरतो आणि इथे ए इक्वल टू बी. या व्यतिरिक्त आणखी 2 सिम्बॉल आपण वापरतो, ग्रेटर दॅन, इक्वल टू, म्हणजे ए बी पेक्षा मोठा आहे किंवा बरोबरीचा आहे पण लहान नाही. बघा, मोठा आहे किंवा इक्वल आहे बट लहान नाही. ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी बट नॉट स्मॉलर दॅन बी. सेम ए लेस दॅन इक्वल टू बी जर तुम्ही वापरत असाल तर याचा अर्थ हा काय, लेस दॅन. ठीक, लेस दॅन असेल, ए बी पेक्षा कमी आहे किंवा इक्वल आहे, बरोबरीचा आहे बट मोठा नाही. बघा, ए बी पेक्षा लहान आहे किंवा बरोबरीचा आहे परंतु ए बी पेक्षा मोठा होऊ शकत नाही, तर लहान असेल किंवा बरोबरीचा असेल. ठीक आहे, हे वेगवेगळे सिम्बॉल जे आहे हे आपण जनरली इनइक्वालिटीमध्ये वापरतो. आता ॲक्च्युअल क्वेश्चनमध्ये आपण गाईडलाईन समजून घेऊया. आता इथे तुम्हाला ए बी जे आहे हे इक्वल आहे, अनइक्वल आहे, काय आहे हे सांगण्यासाठी काही सिम्बॉल दिलेले असतात, काही कोड दिलेले असतात. आता इथे एक कोड आहे P%Q. पर्सेंट हा कोड वापरलाय जो काय सांगतोय, P इज नॉट स्मॉलर दॅन Q, की P हा Q पेक्षा लहान नाही. P Q पेक्षा लहान नाही. तर बघा, P आणि Q मध्ये जर पर्सेंट वापरलाय तर या पर्सेंटचा अर्थ काय होतो बघा, इथे P आणि Q मध्ये पर्सेंट वापरलाय. सेकंड, P आणि Q मध्ये स्टार वापरलाय. तर आपण जस्ट इथे डिकोड आपल्याला करायचे, त्याआधी जस्ट मी नोट करून घेते. देन P हा जो आहे हा लेट्स से अँड आहे, P अँड Q. देन $Q आणि एक आहे P कॉपीराइट Q. ठीक, आता बघा, P%Q जेव्हा आपण म्हणतो P हा Q पेक्षा लहान नाही. आता बघा, 3 गोष्टी आहे आपल्याकडे, इक्वल, स्मॉलर, ग्रेटर. ठीक आहे, बघा, P Q पेक्षा मोठा असेल, लहान असेल किंवा बरोबरीचा असेल. आता काय सांगितले, P इज नॉट स्मॉलर, लहान नाही. लहान नाही याचा अर्थ तो काय काय असू शकतो, जर तो लहान नाहीये म्हणजे तो एकतर मोठा किंवा इक्वल असू शकतो. म्हणजे P ग्रेटर दॅन इक्वल Q, लहान नाहीये म्हणजे मोठा किंवा इक्वल असू शकतो, म्हणजे पर्सेंटचा अर्थ काय आहे, ग्रेटर दॅन, इक्वल. ठीक, दुसरी गोष्ट आली स्टार आली. बघा, P*Q म्हणजे P इज नायदर ग्रेटर नॉर इक्वल. 3 गोष्टी, ग्रेटर, स्मॉलर, इक्वल. ग्रेटर नाहीये, इक्वल नाहीये, मग काय उरतं, स्मॉलर आहे. मोठाही नाही, बरोबरीचाही नाही, म्हणजे काय, स्मॉलर. आणि स्मॉलर आपण असं दाखवतो. सो स्टारचा मिनिंग काय आहे, P लेस दॅन Q. त्यानंतर पुढे आहे अँड, P अँड Q म्हणजे P इज नायदर स्मॉलर नॉर इक्वल. लहान नाही, बरोबरीचं नाही, म्हणजे काय उरतं, लहान नाहीये, बरोबरीचं नाहीये, म्हणजे काय उरतं, मोठा. मग P अँड Qचा अर्थ काय होणार, मोठा. ठीक आहे, P अँड Q म्हणजे काय, मोठा. अँड लास्ट वन, $Q म्हणजे P इज नायदर ग्रेटर नॉर स्मॉलर, मोठाही नाही, लहानही नाही, मग काय पाहिजे, इक्वल पाहिजे. मोठाही नाही, लहानही नाही म्हणजे बरोबरीचा, मग डॉलरचा अर्थ काय आहे, इक्वल. ठीक आहे, डॉलरचा अर्थ आहे इक्वल. देन P कॉपीराइट Q,
पी कॉपीराइट क्यू म्हणजे पी इज नॉट ग्रेटर दॅन क्यू, पी क्यू पेक्षा मोठा नाही, मोठा नाहीये, लहान मोठा बरोबरीचा, तीन गोष्टी, मोठा नाहीये म्हणजे एकतर लहान असेल नाही तर बरोबरचा असेल, म्हणजे एकतर स्मॉलर असेल किंवा इक्वल असेल. बघा पी क्यू पेक्षा मोठा नाही म्हणजे पी क्यू पेक्षा लहान किंवा इक्वल असेल. ठीक आहे, हे आपण इथे डिकोड केले. ठीक, सगळे जे कोड आहे ते आपण इथे डिकोड केले. आता इथे जे डिकोड केलं, आता आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. डिकोड जे काही आपण केलं यानंतर आपल्याला क्वेश्चन कसं अटेम्प्ट करायचं आहे. बघा इथे मला एक्सप्लेन करताना किंवा तुम्हाला समजून घेताना थोडा वेळ लागणार आहे, नीट समजून घ्या. बट ट्रस्ट मी, एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट कराल हार्डली 10 सेकंदात तुम्ही हे आन्सर करू शकता आफ्टर युअर प्रॅक्टिस. ठीक आहे, हार्डली 10 सेकंद, लक्षात ठेवा. आता हे डिकोडिंग झाल्यानंतर तुम्हाला काम काय करायचं असतं, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, ही एक फॅमिली ड्रॉ करायची असते. बघा दोन फॅमिली आपण इथे ड्रॉ करतो, ही नेहमी अशीच ड्रॉ करायची. इथे ग्रेटर दॅन, मध्ये इक्वल टू, इकडे लेस दॅन, इथे ग्रेटर दॅन इक्वल टू, इथे लेस दॅन इक्वल टू. ही तुमची एक फॅमिली आणि ही तुमची दुसरी फॅमिली, या दोघांमध्ये कॉमन आहे हे इक्वल टू. ठीक, दोन फॅमिली आहे. आणि एक रूल लक्षात ठेवा, या दोन फॅमिली एकत्र कधीच येत नाही, म्हणजे हे जे फॅमिलीचे मेंबर आहे हे कधीच एकत्र दिसत नाही, यांच्यामध्ये पक्के दुश्मन आहे हे, यांच्यामध्ये एकी कधीच होणार नाही. म्हणजे हा मेंबर आणि हा मेंबर एकत्र राहू शकत नाही किंवा हा मेंबर आणि हा मेंबर एकत्र राहू शकत नाही, हे नेहमी वेगवेगळे असणार. त्यानंतर पहिल्या फॅमिलीमध्ये ग्रेटर दॅन इक्वल टू आणि इक्वल टू याच्यामध्ये सर्वात जास्त प्रिफरन्स, सर्वात जास्त प्रायोरिटी याची असेल. हा एक नंबर, हा जे सांगेल ही पूर्व दिशा. बघा या तिघांमध्ये जर तुम्हाला पूर्व दिशा ठरवायची तर हा म्हणेल तेच तुम्हाला करायला लागेल. सेम दुसऱ्या फॅमिलीमध्ये देखील, दुसऱ्या फॅमिलीमध्ये लेस दॅन इक्वल टू, हा जी म्हणेल ती पूर्व दिशा असेल. बघा रूल नंबर 1 काय सांगितला की दोन फॅमिलीचे मेंबर कधीही मिक्सअप होणार नाही. रूल नंबर 2 काय सांगतो, प्रायोरिटी सांगतो की फॅमिलीमध्ये सर्वात जास्त प्रायोरिटी ग्रेटर दॅनला, दुसऱ्या फॅमिलीमध्ये लेस दॅनला. त्यानंतर प्रायोरिटी, आता सपोज हे तिघं होते, आता लेट्स से या दोघांमध्येच काहीतरी डिसिजन घ्यायचा, हा तिसरा तीर्थयात्रेला गेलाय, या दोघांनाच डिसिजन घ्यायची वेळ आली तर यामध्ये हा सांगेल ते होईल. ठीक आहे, बघा पहिली प्रायोरिटी ग्रेटर दॅनला, जर ग्रेटर दॅन अब्सेंट असेल तर दुसरी प्रायोरिटी इक्वल टू अँड ग्रेटर दॅन इक्वल टू मधील याला मिळेल. ओके, ही दुसरी प्रायोरिटी. सेम इकडच्या फॅमिलीमध्ये देखील पहिली प्रायोरिटी लेस दॅनला आणि या दोघांमध्ये प्रायोरिटी ठरवायची असेल, दोघांमधला डिसिजन कोणाचा फायनल केला जाईल तर या लेस दॅन इक्वल टूचा. ठीक आहे, तर ही प्रायोरिटी आपण समजून घेतली आणि फॅमिली समजून घेतल्या. तर प्रत्येक क्वेश्चनमध्ये पहिले तुम्हाला डिकोडिंग करायचे, त्यानंतर फॅमिली ड्रॉ करायची. मग आता इथे आपल्याला क्वेश्चन अटेम्प्ट करताना सर्वात आधी आपण ड्रॉ करणार फॅमिली कशी ड्रॉ करायची, ग्रेटर दॅन, लेस दॅन, मध्ये इक्वल टू, इकडे ग्रेटर दॅन इक्वल टू, इकडे लेस दॅन इक्वल टू, या फॅमिली ड्रॉ केल्या. त्यानंतर या फॅमिली आपण वेगवेगळ्या ठेवू, या दोन फॅमिली कधीही मिक्सअप होणार नाही. हे आपलं पहिलं काम झालं. एक्झाममध्ये क्वेश्चन अटेम्प्ट करताना पहिले फॅमिली ड्रॉ करा, त्या अशाच पद्धतीने ड्रॉ होतील. आता याचं डिकोडिंग तुम्ही जे केलं, ठीक आहे, याचं जे डिकोडिंग केलं म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टूचा अर्थ पर्सेंट लिहून द्या. ग्रेटर दॅन इक्वल टूचा अर्थ काय आहे, पर्सेंट. तर इथे आपण ग्रेटर दॅन इक्वल टू जे आपण क्वेश्चनच्या डायरेक्शनमध्ये दिलं होतं ते डिकोड केलेलं इथे आपण नोट करून घेऊया. ग्रेटर दॅन इक्वल टूचा अर्थ काय आहे, पर्सेंट. ठीक आहे, त्यानंतर आणखी काय केलं, लेस दॅन म्हणजे स्टार, लेस दॅनचा अर्थ स्टार घेतला. देन आपण काय डिकोड केलं, अँड म्हणजे ग्रेटर दॅन. तर ग्रेटर दॅन जो आहे आपल्या फॅमिलीमधला याला नाव द्यायचं अँड. देन इथे इक्वल टू आणि लेस दॅन इक्वल टूचे नावं बघा, इक्वल टू म्हणजे डॉलर, लेस दॅन इक्वल टू म्हणजे कॉपीराईट. तर हा झाला डॉलर आणि हा आला तुमचा कॉपीराईट. ही पूर्ण फॅमिली आणि त्याचे कोड आपण लिहून घेतले. आता आपल्याला ॲक्च्युअल क्वेश्चन अटेम्प्ट करायचं. हे सर्व काम तुम्हाला एक्झाममध्ये नेहमी करायचं आहे. फॅमिली लिहायची आणि त्याचे कोड लिहून घ्यायचे. ओके, आता कम टू युअर क्वेश्चन. क्वेश्चनमध्ये येताना पहिले तुम्हाला जायचं आहे कन्क्ल्युजनवर. ठीक आहे, पहिले जायचं कन्क्ल्युजन. तर लेट्स से आपण हे कन्क्ल्युजन बघू.
ठीक आहे, डी एम. ठीक आहे, डी एम इथे तुम्हाला दिलेलं आहे डी एम. डी एमवर आता तुम्हाला जायचं आहे बघा, डी एम. तर इथे तुम्हाला डी दिसतोय आणि इकडे तुमचा एम दिसतोय. दोघांना जॉईन देतोय टी. बघा, डीचा संबंध टी सोबत आहे आणि टीचा एम सोबत. म्हणजे काय, 3 व्यक्ती जर असेल, एचा संबंध बीशी आहे तर आणि बीचा संबंध सीशी आहे, याचा अर्थ एचा इनडायरेक्टली संबंध सी सोबत येतो. ठीक आहे, एचा इनडायरेक्टली संबंध सी सोबत येतो. तसंच इथे गोष्ट घडते की डी टीशी कनेक्टेड आहे आणि टी एमशी कनेक्टेड आहे. सो यांच्यातलं कनेक्शन आपल्याला कळालं. यांच्यातला मध्यस्थी कोण आहे, तो आहे तुमचा टी आहे. ठीक आहे, टी दोघांचा कॉमन आहे. आपल्याला डी आणि एमचा विचार करायचा आहे. ओके, आता डी टू एम संबंध कसा लागतोय, डी आणि टी मध्ये डॉलर आहे, टी आणि एम मध्ये पर्सेंट आहे. आता डॉलर आणि पर्सेंटचा आपण विचार करूया. बघा, डी आणि टी मध्ये डॉलर आहे, डी आणि टी मध्ये डॉलर आणि टी आणि एम मध्ये कोणतं साइन आहे, पर्सेंट. इथे आलं तुमचं पर्सेंट. मग आता या दोघांमध्ये ठरवा डॉलर आणि पर्सेंट. पहिला प्रश्न द्यायचा, एका फॅमिलीचे मेंबर आहे का, हो. ठीक आहे, एका फॅमिलीचे मेंबर आहे, हो. जर ते एका फॅमिलीचे मेंबर असेल तर पुढचा चेक द्यायचा की दोघांमध्ये प्रायोरिटी कोणाला, दोघांमध्ये प्रायोरिटी कोणाला. मग डॉलर आणि पर्सेंट म्हणजे इक्वल आणि ग्रेटर दॅन इक्वल, याच्यामध्ये प्रायोरिटी कोणाला देतो आपण, याला, ग्रेटर दॅन इक्वलला. ग्रेटर दॅन इक्वल म्हणजेच काय, पर्सेंट. मग तुमच्या कन्क्लुजनमध्ये डी आणि एम मध्ये पर्सेंट लिहिलंय का, येस पर्सेंट आहे, म्हणजे हे कन्क्लुजन करेक्ट आहे. ठीक आहे, हे कन्क्लुजन इथे करेक्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर कम टू दिस कन्क्लुजन टी अँड जे. पहिलं कन्क्लुजन, एक कन्क्लुजन आपलं करेक्ट आलं. आता आपण दुसऱ्या कन्क्लुजनकडे जातोय. आता दुसऱ्या कन्क्लुजनवर जाताना बघा, आपण ऑब्झर्व करूया, आपल्याला हवे टी आणि जेचं रिलेशन. मग आता आपल्या स्टेटमेंटमध्ये जायचं आणि टी आणि जेला शोधून काढायचं. तर इथे तुमचा टी आणि इथे तुमचा जे दोघांचा कॉमन आहे एम. दोघांमधला मध्यस्थी कोण आहे, एम आहे. मग टी एमला जोडलाय, एम जेला जोडला गेला. या पद्धतीने टी जेशी कनेक्टेड झाला. मग आता कनेक्ट होताना काय काय संबंध वापरले, एक पर्सेंट घेतोय, एक स्टार घेतोय. पर्सेंट आणि स्टार असा संबंधाचा विचार करतोय आपण. मग पर्सेंट आणि स्टार तुमचे लोकेट करा. पर्सेंट आहे इथे, स्टार आहे इथे. बघा, पर्सेंट पहिल्या फॅमिलीत, स्टार दुसऱ्या फॅमिलीत. आणि एक गोष्ट आपण आधीच ठरवली आहे की 2 फॅमिलींचं कट्टर दुश्मनी आहे, हे कधीच मिक्स होणार नाही. मग 2 फॅमिलीचे हे 2 मेंबर हे कधीच मिक्स होणार नाही. मग हे कन्क्लुजन कधीही फॉलो होणार नाही. हे कन्क्लुजन नेहमी रॉंग जाणार. ठीक, कन्क्लुजन नेहमी रॉंग जाणार. सो करेक्ट आन्सर काय असेल आपलं, की पहिलं कन्क्लुजन रॉंग आहे, दुसरं करेक्ट आहे. सो या ऑप्शनपैकी आपण काय मार्क करू शकतो, ओनली कन्क्लुजन 2 इज ट्रू. फक्त दुसरं जे कन्क्लुजन आहे, दुसरा निष्कर्ष हा सत्य आहे, पहिला कसा झाला, असत्य. ठीक, इतके इझी वेने आपल्याला हे सॉल्व करता येतं. बघा, फक्त तुम्हाला फॅमिली समजली पाहिजे, प्रायोरिटी समजली पाहिजे आणि कोड मार्क करता आले पाहिजे. दॅट्स इट. 10 सेकंदात प्रॅक्टिस केल्यानंतर 10 सेकंदात तुम्ही हे मार्क करू शकता. ओके, तर चला आता पुढचा आणखी एक क्वेश्चन आपण डिस्कस करूया, सो दॅट तुम्हाला हे जास्त इझिली कळेल. आता सगळ्यात पहिलं काम म्हणजे फॅमिली ड्रॉ करा. ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू. फॅमिली नेहमी अशीच असते. ही पहिली फॅमिली, दुसरी फॅमिली, दोघं कधीही मिक्स होणार नाहीत, हे आपलं ठरले. ओके, त्यानंतर यांचे कोड. आता ग्रेटर दॅनचा कोड आपण मागच्या क्वेश्चनमध्ये लिहिला, तोच वापरू. इथे काय, अँड स्टार डॉलर. बघा, अँड मी इंक चेंज करते म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. बघा, अँड स्टार डॉलर, इकडे होता कॉपीराईट आणि इकडे होता आपला पर्सेंट. ठीक आहे, हे आपले कोड. आता कमिंग टू युअर कन्क्लुजन. कन्क्लुजन काय सांगते, पहिलं HWचं रिलेशन. मग जायचं तुमच्या स्टेटमेंटवर, शोधायचं H कुठे आहे आणि W कुठं आहे. H आणि W मध्ये आता दोघांमधला कॉमन आहे F. मग कसा जोडला जातोय, पहिलं साइन आहे पर्सेंट, दुसरं स्टार. मग हे पर्सेंट, हे स्टार, 2 वेगवेगळ्या फॅमिलीचे दिसतात, 2 वेगवेगळ्या फॅमिलीचे मेंबर, 2 फॅमिली मिक्स व्हायच्या नाही, म्हणजे पहिलं कन्क्लुजन एंड करेक्ट. ओके,
देन कमिंग टू सेकंड कन्क्लुजन, ई अँड एफ, ई आणि एफ शोधू. आता आपण आपल्या स्टेटमेंटमध्ये ई आणि एफ शोधून काढायचे आणि ते कसे कनेक्टेड आहे याचा विचार करूया. ठीक आहे. आता बघा, हे थोडंसं सांगताना मी आधी तुम्हाला एफ आणि ई सांगते. बघा, एफ आणि ई, इथे तुमचा एफ, इथे आहे तुमचा ई. कसे कनेक्टेड झाले? डब्ल्यू द्वारे. आणि चिन्ह बघा, स्टार आणि डॉलर, स्टार आणि डॉलर, इथे तुमचा स्टार, इथे तुमचा डॉलर. ठीक आहे, स्टार आणि डॉलर. आता स्टार आणि डॉलरमध्ये एका फॅमिलीचे मेंबर आहे का? येस, दे आर द मेंबर ऑफ सेम फॅमिली. ठीक. आता या दोघांमध्ये प्रायोरिटी कोणाला जाईल? कोणाचं 100% गोष्ट खरं असेल तर ती म्हणजे स्टारची. आपण ठरवलंय की नेहमी लेस दॅन इक्वलला प्रायोरिटी असते. ठीक, सॉरी, लेस आणि इक्वलमध्ये नेहमी या चिन्हाला प्रायोरिटी जाणार. मग इथे प्रायोरिटी कोणाला जाणार? लेसला, म्हणजे स्टारला. मग एफ आणि ई मध्ये काय असलं पाहिजे? स्टार. ठीक आहे, एफ आणि ई मध्ये जर स्टार असेल तर हे कन्क्लुजन करेक्ट. बट आता इथे कन्क्लुजन देताना तुम्हाला थोडं उलटं दिलंय. ई आणि एफ बघा, स्टेटमेंटमध्ये सुरुवात एफ आहे आणि शेवटी ई आहे. बघा, आधी एफ येतो मग ई येतो. बट कन्क्लुजन देताना कसं दिलंय? आधी ई नंतर एफ दिलाय. मग जर असं होत असेल, ठीक आहे, इथं स्टेटमेंटमधल्या ज्या व्हेरिएबल आहे ते इथे अल्टर झाले, आधी ई नंतर एफ जर आला तर इथलं जे साईन असतं ना, या फॅमिलीमधलं तुम्ही प्रायोरिटी स्टारला दिली, त्याच्या अपोजिट फॅमिलीमध्ये, दुसऱ्या फॅमिलीमध्ये त्याच्या अपोजिटला कोण बसले? अँड. ठीक आहे, जर हे असं अल्टर झालं, एफ आधी नंतर ई असेल, स्टेटमेंटची सिक्वेन्स असेल तर तुम्हाला स्टार घ्यायला लागेल. बट स्टेटमेंटची सिक्वेन्स अल्टर झाली, स्टेटमेंटमध्ये आधी एफ आहे बट इथे शेवटी एफ आला आणि आधी ई आला, असं जर अल्टर झालं तर तुमचं जे काही इथे आन्सर आलेलं होतं, स्टार आलेलं होतं, प्रायोरिटी स्टारला जात होती, त्याच्या अपोजिट मेंबर तुम्हाला दुसऱ्या फॅमिलीतला घ्यावा लागेल. तो म्हणजे कोण आहे? अँड. मग ई आणि एफमध्ये अँड असेल, ई अँड एफ असेल तर हे कन्क्लुजन करेक्ट होणार. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर बी, की ओनली कन्क्लुजन सेकंड इज ट्रू. ठीक आहे. तर बघा, इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे करू शकतात. हवे तर मी एक फास्ट रिव्हिजन देऊन देते 2 मिनिटात. बघा, सगळ्यात आधी तुम्हाला काय काम करायचं आहे? फॅमिली ड्रॉ करायची. लेट्स से इथे आपण फॅमिली ड्रॉ करणार. फॅमिली कशी? ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन, इक्वल टू, लेस दॅन, इक्वल टू. झाल्या. 2 फॅमिली कधीही मिक्स होणार नाही. ओके. देन याच्यामध्ये डिकोड करायचं. पी इज नॉट स्मॉलर दॅन क्यू, म्हणजे पर्सेंटचा अर्थ काय आहे? पी क्यू पेक्षा लहान नाही. लहान नाही म्हणजे काय? मोठा किंवा बरोबरीचा असेल. राईट, मोठा किंवा बरोबर. मग ग्रेटर दॅन इक्वल टू जो तुमचा असेल, इथे तुम्ही नाव द्या. इथे याचं नाव काय वापरलं? याचा तुम्ही कोड वापरला पर्सेंट. इथे तुम्हाला पर्सेंट लिहून द्यायचं आहे. ते ग्रेटर दॅन इक्वल टू मध्ये इथे तुम्हाला मार्क करून द्यायचे पर्सेंट. इथे लिहून दिला पर्सेंट. देन दुसरं, पी इज नायदर ग्रेटर नॉर इक्वल, मोठाही नाही बरोबरीचाही नाही, म्हणजे काय? पी इज लेस दॅन क्यू. आणि लेस दॅनसाठी काय इथे यूज झालाय कोड? स्टार. मग तुमच्या डायग्राममध्ये लेस दॅनच्या इथे लिहून द्या स्टार. त्यानंतर पी इज नायदर स्मॉल नॉर इक्वल, लहान नाही बरोबरीचा नाही, म्हणजे काय असणार आहे? मोठा असणार आहे. त्यासाठी काय वापरला? अँड. मग जिथे मोठा साईन आहे, सॉरी काय वापरलं आपण? अँड वापरलं. जिथे मोठा साईन आहे, मोठ्याच्या इथे अँड मार्क करून द्या. देन तुम्हाला दिलंय पी इज नायदर ग्रेटर नॉर स्मॉलर, मोठाही नाही लहान नाही, म्हणजे काय? इक्वल. इक्वलसाठी काय आहे? डॉलर. मग तुमचं डायग्राममध्ये जिथे इक्वल दिसतोय त्याला डॉलर मार्क करून द्या. आणि लास्ट वन काय राहिलं? कॉपीराईट, तर ते इथे मार्क करणार. आणि आता यानंतर ही फॅमिली तयार झाली, कोड तयार झाले की त्यानंतर तुम्हाला कन्क्लुजनवर यायचं आहे. पहिलं कन्क्लुजन टी आणि जे बद्दल बोलतंय. मग इथे टी, इथे जे, दोघांना कनेक्ट करतो एम. मधले सिम्बॉल बघा, पर्सेंट आणि स्टार. पर्सेंट आणि स्टार 2 वेगवेगळ्या फॅमिलीचे दिसत आहे. मग 2 फॅमिलीचे मेंबर मिक्स होऊ नये म्हणून आपण काय करणार की हे कन्क्लुजन रॉंग, कारण 2 वेगवेगळ्याच फॅमिली आहे, त्यामुळे हे कन्क्लुजन काय जाते? रॉंग. पहिलं कन्क्लुजन चुकलं. कमिंग टू सेकंड कन्क्लुजन, दुसऱ्या कन्क्लुजनचा आपण विचार करणार. तर दुसऱ्या कन्क्लुजनमध्ये डी आणि एम बद्दल बोलले जाते. येस, दुसरं कन्क्लुजन बोलते डी आणि एम बद्दल. डी तुमचा इथे आहे आणि एम तुमच्या इथे आहे. दोघं कनेक्ट झाले टीने. राईट, दोघांना कनेक्शन कोणी दिलंय? टीने कनेक्शन दिलंय. मग टीचं जर कनेक्शन असेल तर मध्ये साईन बघा, डॉलर आणि पर्सेंट. बघा, डॉलर आणि इथे पर्सेंट. डॉलर पर्सेंटमध्ये एका फॅमिलीचे मेंबर झाले, दॅन ओके. मग पुढची गोष्ट प्रायोरिटी चेक करा.
मग डॉलर आणि पर्सेंटमध्ये प्रायोरिटी कोणाला जाणार? पर्सेंटला जाणार. मग डी आणि एममध्ये पर्सेंट आहे का? येस, तर करेक्ट होणार. ठीक आहे, डी आणि एममध्ये पर्सेंट आहे तर हे कन्क्लुजन करेक्ट, म्हणजे ओनली कन्क्लुजन 2 इज ट्रू. सपोज आपण आधी एम नंतर डी घेतलं असतं, बघा आधी एम आणि नंतर डी वापरला असता, स्टेटमेंटची जी सिक्वेन्स आहे ही जर आपण अल्टर केली असती तर इथे पर्सेंटच्या ऐवजी हे कन्क्लुजन करेक्ट यायला काय साईन हवं होतं? कॉपीराईट. कॉपीराईट असतं तर हे खरं आलं असतं, अदरवाईज हे कन्क्लुजन चुकलं असतं. ओके, सेम पुढच्या क्वेश्चनमध्ये देखील आपण तेच केलं. ठीक आहे, आधी फॅमिली ड्रॉ केली, फॅमिलीमध्ये सगळ्यात पहिला मेंबर ग्रेटर लेस इक्वल ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू, कोड लिहिले. पहिला कोड अँड डॉलर स्टार पर्सेंट कॉपीराईट, बघा अँड डॉलर स्टार पर्सेंट कॉपीराईट कोड लिहिले. दोन फॅमिलीला मिक्स नाही करायचं. एच डब्ल्यू पर्सेंट स्टार, बघा हा इथे पर्सेंट इथे स्टार नाही जमणार, म्हणजे पहिलं कन्क्लुजन गेलं. ई एफ, आता सिक्वेन्स बघा, सिक्वेन्सवर लक्ष ठेवायचं. स्टेटमेंटमध्ये ई एफ आपल्याला कन्क्लुजन दिले. स्टेटमेंट तुम्ही बघितलं तर पहिले सापडतो एफ आणि मग सापडतो ई, मग एफ ई. ठीक आहे, बट स्टेटमेंट इथे कन्क्लुजन इथे जे सिक्वेन्स अल्टर होऊन गेली, मग इथे काय करायचं? आधी स्टार आणि डॉलर शोधा, स्टार आणि डॉलर. ठीक आहे, स्टार आणि डॉलर एका फॅमिलीचे आहे का? आहे. प्रायोरिटी कोणाला जाईल? स्टारला. बट सिक्वेन्स बदलली तर स्टारच्या अपोजिट कोण येतो? अँड. मग दोघांमध्ये अँड आहे का? येस, तर कन्क्लुजन करेक्ट. ठीक आहे, सो ओनली 2 इज ट्रू. ठीक, इतकी सोपी गोष्ट आहे जी तुम्ही 10 सेकंदात याचा मार्क घेऊ शकता. ओके, तर आय होप हे तुम्हाला समजलंय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा सेम क्वेश्चन आहे, दॅट इज फॉर युअर प्रॅक्टिस. हा तुम्हाला होमवर्कला सॉल्व करायचा आहे, तर नक्की होमवर्कला सॉल्व करा आणि जे तुमचे आन्सर असेल ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोट करा. ठीक आहे, अँड दॅट्स इट. थँक्यू सो मच. बाकी नेक्स्ट सेशनला आपण नक्की बघूया. चला, बाय बाय, थँक्यू.